नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि टेलिग्रामची लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकल्सचे आणि आपले जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत तर त्याच्या पीडीएफ्स या ठिकाणी अवेलेबल होतील. सो प्लीज डू जॉइन द चॅनल. सो लेट्स मूव टू अवर फर्स्ट आर्टिकल. तर बेसिकली फर्स्ट आर्टिकलचा रेफरन्स काय आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय ठरवलेलं आहे, जे ओनियन आहेत किंवा म्हणजे ओनियन हा फूड प्रोडक्ट जो आहे तर त्याचं काय शेल्फ लाईफ जी आहे, म्हणजे त्याची जी लाईफ आहे ती वाढवण्यासाठी काय केलेलं आहे, त्याचा जो स्टॉक आहे बफर स्टॉक गव्हर्नमेंट जवळ जो अवेलेबल आहे, तर त्याला त्याची शेल्फ लाईफ बूस्ट करण्यासाठी किंवा त्याचं प्रिझर्व करण्यासाठी, ठीक आहे, तर त्यांना काय करणार आहे, इरेडिएशन टेक्नॉलॉजीनं त्याचा यूज करून त्याची काय करणार आहेत, शेल्फ लाईफ बूस्ट करणार आहेत. तर बेसिकली एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की बेसिकली हे इरेडिएशन म्हणजे काय, तर इरेडिएशनमध्ये काय केलं जातं की जे आयन्स असतात किंवा फॉर एक्झाम्पल आपण त्याला काय म्हणू की हाय एनर्जी पार्टिकल्स म्हणा किंवा रेज म्हणा किंवा आयन्स असतात, तर यांचा उपयोग केला जातो. ठीक आहे, जे फूड प्रोडक्ट किंवा जे अदर प्रोडक्ट्स वगैरे असतात तर त्यांची जी लाईफ आहे तर ती इन्क्रीज करण्यासाठी त्यालाच काय म्हणतात, त्या आयोनायझेशन रेडिएशन असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं की ते जे रेडिएशन केल्यानंतर त्या फूड प्रोडक्टला कॉन्टॅमिनेट करणारे जे बॅक्टेरिया असतात किंवा मोल्ड्स म्हणा किंवा इन्सेक्ट्स किंवा अदर ऑर्गॅनिझम जे असतात, जी त्यांची क्वालिटी आणि लाईफ खराब करतात. ठीक आहे, तर हे काय करतात, त्यांना रेडिएशनमुळे हे किल करतात आणि हे किल झाल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली त्यांची जी शेल्फ लाईफ आहे त्या प्रोडक्टची तर ती इन्क्रीज होते आणि जे फूडबॉर्न इलनेसेस वगैरे आहेत त्यांच्यामुळं कॉज होणारी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मोल्ड वगैरे असेल त्याच्यामुळे जे फूडबॉर्न इन्फेक्शन जे कॉज होतात तर हे काय होतं, हे प्रिव्हेंट होतं. ठीक आहे, याच्यामध्ये बेसिकली इरेडिएशन टेक्नॉलॉजीमध्ये 3 प्रकारच्या इरेडिएशनचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये पहिले असतात गॅमा पार्टिकल, नेक्स्ट वन इज इलेक्ट्रॉन बीम आणि नेक्स्ट वन इज एक्स रे. ठीक आहे, तर ह्या 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर इरेडिएशनमध्ये यूज केला जातो. याचं जर ऍप्लिकेशन बघितले किंवा युजेस जर बघितले, म्हणजे युपीएससी स्पेसिफिकली काय करतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्ह एखादा क्वेश्चन जर आला असेल तर त्याला काय करतं की त्याच्या रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन आणि ऍप्लिकेशन एखादं तरी स्टेटमेंट याच्यामध्ये विचारतं. ठीक आहे, तर पहिलं आपले ऍप्लिकेशन किंवा यूज आहे फूडचं प्रिझर्वेशन करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे काय करतं, किल करतं बॅक्टेरिया असतील, पॅरासाइट असतील किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्यांना किल करून काय करतं, त्यांची जी शेल्फ लाईफ आहे ते एक्सटेंड करतं. नेक्स्ट काय की मेडिकल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा ह्या इरेडिएशन टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. कसं म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल एखादं कॅन्सर सेल वगैरे आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करतो. किंवा जे हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जे इन्स्ट्रुमेंट असतात किंवा मेडिकल इन्स्ट्रुमेंट वगैरे असतात तर त्यांचं स्टरलायझेशन करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, ह्या टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. नेक्स्ट आपला पॉईंट आहे मटेरियल मॉडिफिकेशन. तर बेसिकली ह्या मटेरियल मॉडिफिकेशनमध्ये काय केलं जातं की त्या मटेरियलवर ह्या रेजचं काय केलं जातं, बंबारमेंट केलं जाते आणि त्या बंबारमेंट केल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतात त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणतात, मटेरियल मॉडिफिकेशन असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर मॉस्किटोचा जर विचार केला तर हे काय करतात मटेरियल मॉडिफिकेशनमध्ये, त्या मॉस्किटोवर ह्या रेजचा उपयोग करून इरेडिएशन टेक्नॉलॉजीचा यूज करून मेल मॉस्किटो जे असतात त्यांना काय करतात, इनफर्टाईल किंवा स्टराईल बनवतात. ठीक आहे, तर त्यांच्या स्पर्ममध्ये काय करतात, हे मॉडिफिकेशन तयार करतात जेणेकरून नेक्स्ट जनरेशन जी आहे ती काय होईल, म्हणजे ती जनरेशनच प्रोड्यूस होणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारचे काय करतात, मटेरियल मॉडिफिकेशन करतात एखाद्या मटेरियलमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये. नेक्स्ट आपलं याचं सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स काय तर एन्व्हायरमेंटल रिमिडिएशन. तर बेसिकली ह्या रिमिडिएशन टेक्नॉलॉजीमध्ये काय करतात की जे हार्मफुल पोल्युटन्स याच्या एन्व्हायरमेंटमध्ये आहेत तर त्यांचं काय करतात, डिग्रेडेशन करतात किंवा जे हायली टॉक्सिक सबस्टन्स जे असतात तर त्यांचं नेचर चेंज करून काय करतात, त्यांना लेस टॉक्सिक किंवा इनटॉक्सिक सबस्टन्स त्यांना बनवतात. ठीक आहे, म्हणजे टॉक्सिफाईज कॉन्टॅमिनेट्स. तर हे करतात, त्यांचं टॉक्सिफिकेशन काय करतात, हे कमी करतात. नेक्स्ट आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आपल्या रिलेटेड आहे प्राइस स्टॅबिलायझेशन फंड. तर बेसिकली हा प्राइस स्टॅबिलायझेशन जो फंड होता तर गव्हर्नमेंटनं, सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केला होता, 2014ला इम्प्लिमेंट केला होता. आणि याच्यामध्ये याचा मेन पर्पज जर बघितला तर काय होता की जे इसेन्शियल कमोडिटीज आहेत, फक्त काय की इसेन्शियल कमोडिटीज ज्या आहेत तर त्यांचं जे प्राइस फ्लक्च्युएशन जे होतं म्हणजे वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे, तर तो इश्यू ऍड्रेस करण्यासाठी काय केलं होतं गव्हर्नमेंटनं, हा प्राइस स्टॅबिलायझेशन फंड इंट्रोड्यूस केला होता. ठीक आहे, आता हे प्राइसचं फ्लक्च्युएशन झाल्यामुळे काय अल्टिमेटली एंड कन्झ्युमर्स वगैरे असतात, ह्या प्राइस फ्लक्च्युएशनमुळे काय होतं की जे एंड कन्झ्युमर जे असतात तर त्यांच्यावर काय होतं, ऑटोमॅटिकली बर्डन येतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या फूडचं जर डिफिशियंट किंवा कन्स्टंट असेल तर त्या प्रोडक्टची प्राइस काय होती की ती लॉ ऑफ सप्लाय आणि डिमांडचा जो लॉ आहे त्याच्यानुसार काय होती, वाढते आणि त्याला एंड जो कन्झ्युमर असतो त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा त्रास होतो. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, गव्हर्नमेंटनं काय ठरवलं की हे प्राइस स्टॅबिलायझेशन फंड 2014 त्यांनी इंट्रोड्यूस केला होता. हा फंड जो आहे हा कोण मॅनेज करतं, मिनिस्ट्री ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन हा फंड मॅनेज करतं. आणि याच्यामध्ये एम काय तर आपण आताच बघितलं, ती ज्या फूड प्रोडक्टची प्राइस स्टॅबिलिटी त्याला मेंटेन करणं, म्हणजे ॲग्रिकल्चर कमोडिटीज वगैरे असतात किंवा त्यांचे जे एक्सेसिव्ह प्राइस फ्लक्च्युएशन जे आहे मार्केटमध्ये तर त्यांना प्रिव्हेंट करणं हा त्याचा मेन एम आहे. ठीक आहे, तर ह्या प्राइस स्टॅबिलायझेशन फंडचं जर इम्प्लिमेंटेड बघितलं तर काय करतं सुरुवातीला की स्टेट गव्हर्नमेंट हा मेन इम्प्लिमेंटिंग याच्यामध्ये एजन्सी आहे. ठीक आहे, म्हणजे त्या स्टेट लेवलला. आणि हे काय करतात, स्टेट गव्हर्नमेंट म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतात, एकतर फार्मर किंवा जे ट्रेडर असतात तर यांना काय करतात, सपोर्ट करतात. आता याच्यामध्ये हे बेसिकली गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन कशा प्रकारे असतं, एकतर ते काय करतात, पॉलिसीमध्ये ऍडजस्टमेंट करतात किंवा जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्याच्यानुसार काय करतात, हे प्रोक्युरमेंट वगैरे करतात बफर स्टॉक्स वगैरे. आणि बफर स्टॉकचं परत काय करतात, मॅनेजमेंट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कमोडिटीचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे
आता प्रोडक्शन जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं असेल तर ऑटोमॅटिकली काय होतं, त्याचा इम्पॅक्ट असा होतो, त्या कमोडिटीची जी प्राइस आहे ती अल्टिमेटली काय होते, ते डिक्रीज होते. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करतं माहिती आहे का, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल किंवा बफर स्टॉक मॅनेजमेंट पॉलिसी वगैरे असतील तर त्याच्या मार्फत गव्हर्नमेंट काय करतं, प्रोक्युरमेंट करतं. आणि प्रोक्युरमेंट केल्यामुळे काय होतं, जो एक्सेस मार्केटमध्ये जो सप्लाय आहे तो काढून घेतं आणि ऑटोमॅटिकली काय होतं, त्यांच्या प्राइस त्या स्टॅबिलाइज होतात. ठीक आहे, अशा प्रकारचं गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन याच्यामध्ये असतं. याचा जर सुरुवातीला फोकस बघितला तर मेन 3 ते 4 कमोडिटीज, ॲग्रिकल्चरच्या कमोडिटीजचा फोकस करतं. पहिला आहे ओनियन, नेक्स्ट वन इज पोटॅटो, पल्सेस आणि टोमॅटोज. ठीक आहे, तर मेन फोकस एरियांचं काय रिसेंटली म्हणजे सध्या हा फक्त 4 कमोडिटीजवर आहे. तर या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन देण्यात आलेला आहे, तर तुम्ही तो बेस्ड ऑन अबो इन्फॉर्मेशन तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे हे सायबर क्राईम्स किंवा फ्रॉड्स वगैरे असतात तर त्याच्या रिलेटेड काय केलेलं आहे, जी आपली इंडियन गव्हर्नमेंटची एक कोऑर्डिनेशन सेंटर आहे. कोणतं की इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. तर त्यांनी काय केलं, एक डेटा पब्लिश केलेला आहे. तर त्या डेटामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही सायबर रिलेटेड कंप्लेंट्स वगैरे येतात, रजिस्टर होतात नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या अंडर, जे काही कंप्लेंट रजिस्टर वगैरे होतात, तर मोस्टली हे फ्रॉड जे त्याचं ओरिजिनल बघितलं तर ह्या 3 साऊथ ईस्टर्न कंट्रीज ज्या आहेत तर त्या मोस्टली याच्यामध्ये काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात. ठीक आहे, तर पहिला आहे कंबोडिया, म्यानमार आणि लाओस. तर ह्या 3 कंट्रीजमधनं सायबर फ्रॉडचं हे ओरिजिन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघूया. फर्स्ट पॉईंट आहे की सायबर क्राईम म्हणजे काय. तर बेसिकली सायबर क्राईम म्हणजे काय की असे क्राईम किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज, ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजमध्ये इंटरनेट किंवा अदर कम्प्युटर नेटवर्क्स वगैरे असतात तर त्यांचा यूज केला जातो, त्यालाच काय म्हणतात, सायबर क्राईम असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे टाइप्स वगैरे दिलेले आहेत डिपेंडिंग ऑन समजा त्यांचं नेचर वगैरे कसं असतं किंवा त्याच्यामध्ये क्रिमिनल ऍक्टिव्हिटी कोणकोणते इन्व्हॉल्व असतात त्याच्यानुसार त्यांचे काय केले प्रकार पडले. काही प्रकार आपण बघूयात. पहिला आहे हॅकिंग असेल किंवा सायबर बुलिंग असेल किंवा फिशिंग असेल किंवा रॅन्समवेअर अटॅक किंवा मालवेअर वगैरे असतील तर हे इम्पॉर्टंट प्रकार आहेत. तर पहिलं काय हॅकिंग. तर बेसिकली हॅकिंग म्हणजे काय की एखादं कम्प्युटर सिस्टीम वगैरे आहे किंवा जो नेटवर्क आहे तर त्याचा डाटा काय करणं, एक तर ते चोरणं, स्टील करणं किंवा तो डाटा डिस्ट्रॉय करणं किंवा जो ओरिजिनल डाटा आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं थ्रू अनऑथराइज ॲसेस, त्यालाच काय म्हणतात, हॅकिंग असं म्हणतात. नेक्स्ट पॉईंट काय आपला फिशिंग. तर बेसिकली फिशिंगमध्ये काय केलं जातं, जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन वगैरे आहे तर त्याला काय केलं जातं, मिसकॉन्डरिंग केलं जातं. म्हणजे त्याला असं भासवलं जातं की जी इन्फॉर्मेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, आता गव्हर्नमेंटने काय केलेले एखाद्या स्कीम वगैरे इंट्रोड्यूस केली आणि त्या स्कीमसाठी काय केलं, एखादं पोर्टल गव्हर्नमेंटने चालू केलेले. मग ह्या फिशिंग ऍक्टिव्हिटीमध्ये काय करतात, हे सायबर फ्रॉडलंट्स जे असतात तर सेम गव्हर्नमेंट सारखीच वेबसाईट तयार करतात आणि त्याच्या मार्फत काय करतात की जे सिटीजन्स याच्यावर रजिस्टर वगैरे करतात त्यांच्याकडनं काय करतात, त्यांचा हॅरेसमेंट म्हणा किंवा त्यांचा जो डाटा आहे तो चोरला जातो किंवा त्यांचं मनी जो आहे त्याच्यामधून स्टील केला जातो. ठीक आहे, म्हणजे असं भासवलं जातं की ती जी वेबसाईट यांनी तयार केलेली आहे तर ती काय की ट्रस्टवर्दी किंवा गव्हर्नमेंट वेबसाईटच आहे, त्याला काय फिशिंग असं म्हणतात. नेक्स्ट आपला पॉईंट आहे सायबर स्टॉकिंग. ठीक आहे, तर बेसिकली हे स्टॉकिंग म्हणजे काय की छेडछाड करणं अशाचा प्रकार आहे आणि ते कशाच्या मार्फत केलं जातं की जो इंटरनेट वगैरे आहे किंवा जे कम्प्युटर सिस्टीम वगैरे त्याच्या मार्फत केलं जातं त्यालाच काय म्हणतात, सायबर स्टॉकिंग असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं, हॅरेसमेंट केलं जातं इंडिव्हिज्युअलची. स्पेसिफिकली याच्यामध्ये जे व्हलनरेबल जे पॉप्युलेशन आहे तर हे काय, तर वुमन किंवा जे गर्ल्स किंवा चिल्ड्रन्स वगैरे तर याच्यामध्ये काय सायबर स्टॉकिंगमध्ये हे व्हलनरेबल पॉप्युलेशन्स वगैरे. नेक्स्ट आपला जो टाईप आहे सायबर क्राईमचा हा काय की मालवेअरचा यूज करणं. तर बेसिकली हे मालवेअर काय असतात की एक मॅलिशियस सॉफ्टवेअर वगैरे असतात. म्हणजे काय असतात, बेसिकली सॉफ्टवेअर असतात आणि हे कशाच्या फॉर्ममध्ये असतात, व्हायरसेस वगैरे असतील किंवा ट्रोजन्स किंवा वर्मच्या फॉर्ममध्ये असतात आणि ते एखाद्या कम्प्युटर सिस्टीममध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्यावेळेस ते इंटर होतात तर ते काय करतात, त्या कम्प्युटर सिस्टीमला हे काय करतात, डॅमेज करतात आणि त्याचा जो डेटा आहे, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणा किंवा डेटा म्हणा, ते काय करतात, स्टील करतात. नेक्स्ट वन इज आहे रॅन्समवेअर. तर बेसिकली रॅन्समवेअर हे काय की हे एक मॅलिशियस सॉफ्टवेअरचाच एक प्रकार आहे, मालवेअरचाच एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, जे कम्प्युटर्स वगैरे असतात म्हणजे फायनान्शियली ज्याचे रिलेटेड कम्प्युटर्स वगैरे असतात त्याला काय करतात किंवा एक सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन वगैरे असेल तर ते काय करतात, त्यांना अटॅक करतात आणि ती जी इन्फॉर्मेशन वगैरे आहे किंवा ती जी वेबसाईट आहे त्याला काय करतात, ब्लॉक करतात. ठीक आहे, त्यांचा जो डाटा आहे हा चोरतात आणि त्याच्या बदल्यात म्हणजे ती वेबसाईट परत ओपन करण्यासाठी हे काय करतात, त्यांच्याकडनं पैशाची डिमांड करतात, पेमेंटची डिमांड करतात डिक्रिप्ट करण्यासाठी, त्यालाच काय म्हणतात, रॅन्समवेअर असं म्हणतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. तर बेसिकली ही गव्हर्नमेंटची एक एजन्सी आहे आणि ती कशासाठी म्हणजे त्यांचं मेन जर काम बघितलं तर काय, ते काय करते, क्राईम रिलेटेड जो डेटा आहे म्हणजे पूर्ण कंट्रीजमधनं त्याचं कलेक्शन आणि अनालिसिस करतं. याची जर स्थापना जर बघितली एस्टॅब्लिशमेंट तर हे 1986ला याची एस्टॅब्लिशमेंट करण्यात आली आणि ही कशाच्या अंतर्गत, ही जी एजन्सी आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो तर कशाच्या अंतर्गत वर्क करते, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत वर्क करते. याचे जर प्रायमरी फंक्शन बघितलं तर 4 इम्पॉर्टंट प्रायमरी फंक्शन्स आहेत. तर पहिलं काय की हे डेटा कलेक्शन करतं. ठीक आहे, म्हणजे जो क्राईम रिलेटेड डेटा आहे तर वेगवेगळ्या स्टेटमधनं किंवा पोलीस डिपार्टमेंटमधनं काय करतं, त्याचं कलेक्शन करतं. त्याच्यानंतर ही कलेक्ट केलेल्या डेटाचं काय करतात, अनालिसिस करतं. ठीक आहे, म्हणजे पॅटर्न्स म्हणजे क्रिमिनलचे पॅटर्न्स जे वगैरे आहेत किंवा कशा प्रकारचं क्राईम्स आहे तर तो चेंज होतोय किंवा तुझा रेट वगैरे आहे तो कसा आहे, तर याचं मेन अनालिसिस काय करतं, ही एजन्सी करत असते. नंतर याचे इम्पॉर्टंट पब्लिकेशन्स आहेत तर ते काय करतं, ह्या अनालिसिस केलेलं आणि कलेक्शन केलेल्या डाटाचं काय करतं, पब्लिकेशन करत होतं. फॉर एक्झाम्पल यांचे जर पब्लिकेशन बघितलं तर क्राईम्स इन इंडिया असेल किंवा ॲक्सिडेंटल डेथ्स किंवा सुसाईड वगैरे असतील तर अशा रिलेटेड त्याचे इम्पॉर्टंट पब्लिकेशन्स आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट याच्या रिलेटेड काय की मेंटेनिंग डाटाबेस. तर हे काय करतं, तो जो डाटा कलेक्ट केलेला आहे किंवा अनालिसिस केला आहे तर त्याचं काय करतं, मेंटेन करतं. कशाच्या मार्फत,
क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीमच्या मार्फत हे काय करतं, हा जो डाटा आहे तर तो मेंटेन करण्याचा प्रयत्न हे सुद्धा करतात. याचे की पब्लिकेशन जर बघितले तर हे जे 3 इम्पॉर्टंट की पब्लिकेशन्स आहेत. तर पहिलं काय, क्राईम इन इंडिया. तर बेसिकली याच्या रिलेटेड काय करतं, एक अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश करतं जे काही स्टॅटिस्टिक्स आहेत, ठीक आहे, म्हणजे अक्रॉस कंट्रीमध्ये. म्हणजे आताच आपण बघितलं की क्राईम कसा इव्हॉल्व होते किंवा वेगवेगळे ट्रेंड कसे त्याच्यामध्ये बघायला भेटतात किंवा कसं चेंज वगैरे झालेलं आहे. तर हे काय करतं, क्राईम इन इंडिया ह्या रिपोर्टमध्ये, अॅन्युअल रिपोर्टमध्ये ते पब्लिश करतं. नेक्स्ट पॉईंट त्यांचं की पब्लिकेशन आहे ऍक्सिडेंटल डेथ अँड सुसाइड्स इन इंडिया. हा सुद्धा एक अॅन्युअल रिपोर्ट आहे. कशाच्या रिलेटेड, ज्या काही ऍक्सिडेंटल डेथ वगैरे होतात व्हेकलच्या मार्फत किंवा सुसाइड्स वगैरे होतात, तर त्यांच्या रिलेटेड हा अॅन्युअल रिपोर्ट आहे. नेक्स्ट वन इज प्रिझन स्टॅटिस्टिक्स इन इंडिया. तर बेसिकली हे काय करतं, प्रिझन जे असतं त्यांचं डेमोग्राफिक जे असेल, म्हणजे तिथलं जे पॉप्युलेशन किती प्रकारे कोणकोणत्या कॅटेगरीजमध्ये येतं, ठीक आहे, तर यांचं अनालिसिस करतं आणि त्या ज्या कंडिशन्स आहेत प्रिझनच्या, तर त्याच्या रिलेटेड सुद्धा ह्या प्रिझन स्टॅटिस्टिक्समध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देतात. याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल इनिशिएटिव्ह जर बघितले तर 3 इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजिकल इनिशिएटिव्ह आहेत त्यांच्याबरोबर काम करतं. पहिलं काय की क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. तर बेसिकली हे काय की एक नेशन वाईड नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये काय करायचं जातं, क्राईम्स आणि ते जे क्रिमिनल्स आहेत, त्या क्रिमिनल्सने केलेले जे क्राईम्स आहेत तर त्यांच्या रिलेटेड जो काही डेटा कलेक्ट झालेला आहे स्टेटकडे, तर तो डेटा काय करतात, ही जी एजन्सी आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, तर ती काय करते, एक नेटवर्क बनवलेलं आहे सेंट्रलाइज नेटवर्क, तर त्याच्यावर काय करते, अपलोड करते. ते अपलोड झाल्यामुळे काय होतं, क्रिमिनल्सचं ट्रॅकिंग करण्यासाठी हे सोयीस्कर जातं त्या एजन्सीला. म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्टेट एजन्सी असतील किंवा सेंट्रलच्या एजन्सी असतील, तर त्यांना ह्या CCTMSचा ऍसेस असतो आणि त्यामार्फत ते काय करतात, क्रिमिनल्स किंवा क्राईम्स ते काय करतात, ट्रॅकिंग करतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आहे नॅशनल ऑटोमॅटिक फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. तर बेसिकली ह्या इनिशिएटिव्हमध्ये पण काय केलं जातं, जे क्रिमिनल्सचे फिंगरप्रिंट आहे त्याचा डाटा कलेक्ट केला जातो आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होतं किंवा एखाद्या क्राईमवर जर फिंगरप्रिंट सापडले तर ते काय करतात, हा जो आयडेंटिफिकेशन डाटा आहे तर त्याच्यावर काय करतात, मॅच करून बघतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपला इनिशिएटिव्ह आहे इंटिग्रेटेड मॉनिटरिंग सिस्टीम. तर याच्यामध्ये काय केलं जातं की जे क्राईम रिलेटेड मेट्रिक्स वगैरे आहेत किंवा ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या ज्या एफिशियन्सी वगैरे आहे ते कशा प्रकारे वर्क करते, त्यांची एफिशियन्सी किती आहे, तर ह्या इंटिग्रेटेड मॉनिटरिंग सिस्टीममध्ये चेक केलं जातं. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपल्या आर्टिकलमध्ये पॉईंट आहे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. तर बेसिकली हे काय, गव्हर्नमेंटने काय केलं होतं 2020 मध्ये ह्या सेंटरची स्थापना केली होती. आणि हा इनिशिएटिव्ह कशासाठी होता की जे काही सायबर क्राईम रिलेटेड इश्यूज वगैरे आहेत तर त्यांचं काय करायचं, वेगवेगळ्या एजन्सीज वगैरे आहेत तर त्यांना काय करायचं, कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच प्रोव्हाइड करायचा आणि त्या एजन्सीज बरोबर कोऑर्डिनेशन करायचं, हा त्याचा मेन एम होता. कधी स्थापन झालं होतं, जानेवारी 2020 मध्ये स्थापन झालं होतं. आणि कशाच्या अंतर्गत ऑपरेट करतं, हे सुद्धा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत ऑपरेट करतं. याचं जर ऑब्जेक्टिव्ह जर बघितलं तर पहिला ऑब्जेक्टिव्ह काय, तर नावातच आहे कोऑर्डिनेशन करणं. तर बेसिकली काय करतं, कोऑर्डिनेशन करतं. पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय की कोऑर्डिनेशन करतं वेगवेगळ्या ज्या सेंट्रलाइज एजन्सीज वगैरे आहेत त्यांच्याबरोबर सायबर क्राईमच्या रिलेटेड. नेक्स्ट वन काय, कॅपॅसिटी बिल्डिंग करतं, की हे काय करतं, वेगवेगळ्या ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे वर्कर्स वगैरे तर त्यांना काय करतं, ट्रेनिंग म्हणा किंवा रिसोर्सेस प्रोव्हाइड करून त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करायचं काम हे करतं. नेक्स्ट वन इज पब्लिक अवेअरनेस. म्हणजे वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या मार्फत म्हणा किंवा व्हिडिओज पब्लिकेशन वगैरे म्हणा किंवा ऑल इंडिया रेडिओज वगैरे असतील किंवा जे वेगवेगळे चॅनल्स वगैरे असतील यांच्या मार्फत काय करतं, हे पब्लिकला अवेअर करण्यासाठी काम करतं. नेक्स्ट वन इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणजे नवीन नवीन क्राईम किंवा वर्ल्डमध्ये कशा प्रकारचा रिसर्च चालू आहे किंवा कशा प्रकारचे क्राईम रिलेटेड डेव्हलपमेंट्स वगैरे त्याच्या रिलेटेड सुद्धा काय करतं, हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज वगैरे करतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ह्या आर्टिकलमध्ये आहे बुडापेस्ट कन्व्हेन्शन. ठीक आहे, तर बेसिकली हे बुडापेस्ट कन्व्हेन्शन काय आहे, तर युरोपियन काउन्सिलनं काय केलं होतं, काउन्सिल ऑफ युरोपनं काय केलं होतं, एक सायबर क्राईमच्या रिलेटेड कन्व्हेन्शन आणलं होतं. ठीक आहे, तर वर्ल्ड मधलं हे फर्स्ट इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आहे. तर ते काय करतं, इंटरनेट किंवा कम्प्युटर रिलेटेड जे काही क्राईम्स वगैरे आहेत तर त्यांच्या रिलेटेड त्यांना ऍड्रेस करण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे इंटरनेट आणि कम्प्युटर बेस्ड जे क्राईम्स आहेत तर त्या इश्यूला ऍड्रेस करण्यासाठी ह्या काउन्सिल ऑफ युरोपनं सुरुवातीला जे कन्व्हेन्शन आणलं त्यालाच काय म्हणतात, बुडापेस्ट कन्व्हेन्शन असं म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो, कन्व्हेन्शन ऑन सायबर क्राईम असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, कन्व्हेन्शन ऑन सायबर क्राईम. हे जर बघितलं म्हणजे कधी अडॉप्ट झालं आणि कधी ते एन्फोर्समेंटमध्ये आलं तर आपण बघूया. तर काउन्सिल ऑफ युरोपनं काय केलं होतं, म्हणजे हंगेरी नावाची जी कंट्री आहे तिथे बुडापेस्ट शहर आहे, तर त्या ठिकाणी ह्या बुडापेस्ट कन्व्हेन्शन अडॉप्ट केलं होतं. कधी, नोव्हेंबर 23, 2001 ला हे कन्व्हेन्शन अडॉप्ट केलं होतं. आणि एन्फोर्समेंटमध्ये काय आलं, जुलै 1, 2004 ला हे एन्फोर्समेंटमध्ये आलं. म्हणजे जवळपास 3 वर्षांनी ते काय झालं, एन्फोर्स झाले. आता इंडियाचा जर याचा विचार केला तर इंडियाची पार्टी आहे का, तर इंडिया हे नॉन सिग्नेटरी याच्यामध्ये आहे. म्हणजे इंडियाने काय केलेलं, हे कन्व्हेन्शन जे तर हे साईन केलेलं नाहीये. ठीक आहे, आणि कशामुळे साईन केलेलं नाहीये, तर त्यासाठी त्यांनी वेगवेगळे रिझन्स दिलेले आहेत. आपण ते नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. तर बेसिकली याला अपोज करून इंडियाने काय केलं होतं, एक युनायटेड नेशनमध्ये एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन आलं होतं. ठीक आहे, त्या कन्व्हेन्शनचं नाव काय, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन काउंटरिंग यूज ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज फॉर क्रिमिनल पर्पजेस. ठीक आहे, तर इंडियाने काय केलं होतं, हे युनायटेड नेशनमध्ये याच्या अगेन्स्ट, म्हणजे हा जो बुडापेस्ट कन्व्हेन्शन आहे त्याच्या अगेन्स्ट त्याला काउंटर करण्यासाठी हे कन्व्हेन्शन आणलं होतं. ठीक आहे, सायबर क्राईमच्या रिलेटेड हे कन्व्हेन्शन आहे. तर आपण बघूयात की इंडियानं का जे बुडापेस्ट कन्व्हेन्शन आहे त्याला साईन केलेलं नाही आणि त्याच्या अगेन्स्ट काय आहे. फर्स्ट इंडियाचा कन्सर्न्स काय की सोव्हर्निटीचा कन्सर्न्स आहे. तर बेसिकली काय म्हणतं हे की जो डेटा रिलेटेड ऍसेस किंवा शेअरिंगचा इश्यू आहे तर तो काय करतो की तिथल्या कंट्रीजला तो ऍसेस देतो. ठीक आहे, की इंडियामधला जो डेटा आहे, सेन्सिटिव्ह डेटा, तो इंडियामध्ये स्टोअर नव्हता, दुसऱ्या कंट्रीजमध्ये स्टोअर होईल. त्याच्यामुळे काय केलं त्यांनी, ते कन्व्हेन्शन जे जॉईन केलेलं नाही. नेक्स्ट इंडियाचा कन्सर्न्स काय
की कंटेंटियस ओव्हर निगोशिएशन प्रोसेस. तर बेसिकली काय की याच्यामध्ये इंडियाचं काय म्हणणं आहे की ज्या नॉन युरोपियन कंट्रीज ज्या आहेत तर त्या ॲडिक्वेट नंबरमध्ये प्रेझेंट केलेल्या नाहीत किंवा त्यांचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट हे खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे, इंडिया सुद्धा त्याला अपोज केलेला आहे. नेक्स्ट आपला पॉईंट काय सांगतं की इंडिया काय प्रिफर काय करतं की जे युनायटेड नेशन लेड इनिशिएटिव्ह जे आहेत तर ते इंडिया प्रिफर करतं. त्यामुळेच आपण जे मगाशी एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन जे बघितलं होतं इंडियाने प्रपोज केलं होतं ते काय केलं होतं युनायटेड नेशनमध्ये ॲज अ अल्टरनेटिव्ह टू बुडापेस्ट कन्व्हेन्शन म्हणून त्यांना प्रपोज केलं होतं. ठीक आहे, आता युनायटेड नेशन बेसिकली काय करतं की सगळ्या कंट्रीजचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये आहे आणि हे काय करतं की एक इन्क्लुझिव्ह पार्टिसिपेशन प्रोव्हाइड करतं ऑल कंट्रीजला. त्यामुळे इंडिया प्रेफर काय करतं युनायटेड नेशन लेड इनिशिएटिव्ह प्रेफर करतं. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स. ठीक आहे, तर बेसिकली हे ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स हा आहे कशाच्या रिलेटेड आहे तर हा सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे, नावातच आहे. आणि कोण पब्लिश करतं, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन जी आहे तर ती पब्लिश करतं ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह हा खूप इम्पॉर्टंट की फॅक्ट्स आहे, कारण युपीएससीचा जर ट्रेंड बघितला तर मागच्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी काय केलं होतं, 3-4 वर्षाच्या आधी तर अशा प्रकारचे इंडेक्स वगैरे विचारायचे आणि ते काय विचारायचे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असायचा की रिसेंटली इन न्यूज ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स इज पब्लिश बाय. मग आपल्याला ते 3-4 ऑप्शन देतात, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल किंवा इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन असेल किंवा युनायटेड नेशन असेल. तर त्याच्यामधून आपल्याला ते करेक्ट ऑप्शन जे ते चूज करायचं. ठीक आहे, तर हा जो म्हणजे सायबर सिक्युरिटीचा रिलेटेड इंडेक्स आहे शेवटी कधी पब्लिश झाला होता, 2021ला हा रिपोर्ट पब्लिश झाला होता. 2021ला पब्लिश झाला होता आणि याच्यामध्ये 2020चा डाटा होता. तर 2021च्या रिपोर्टमध्ये इंडियाची जर पोझिशन बघितली तर वर्ल्डमध्ये हे 10th पोझिशनला आहे. ठीक आहे, आणि एशिया पॅसिफिकचा जर विचार केला तर इंडियाची पोझिशन काय आहे ते 4थी येते. ठीक आहे, 4th पोझिशन येते. तर या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे युपीएससीच्या 2017च्या प्रिलिम एक्झाममध्ये सायबर सिक्युरिटी इन्सिडेंटच्या रिलेटेड एक क्वेश्चन आला होता, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे वेन द सिस्टम इज ब्रोकन. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे रिसेंटली जे पुण्यामध्ये इन्सिडेंट झाला होता, म्हणजे 2 जे IT प्रोफेशनल होते त्यांची डेथ झालेली आहे. कशामुळे, एक ज्युवेनाईल जे होता म्हणजे मायनर जे होता तर त्यांनी काय केलं होतं, ऍक्सिडेंटमध्ये ह्या दोघांना काय केलं होतं, ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना उडवलं आणि त्यामध्ये काय झालं, ह्या 2 IT प्रोफेशनलची काय झालेली आहे, डेथ झालेली. ठीक आहे, तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते बघूया. तर पहिला आपल्याला पॉईंट काय सांगतो आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह, ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड. तर बेसिकली याचा कंटेक्स्ट कशामुळे आलेला आहे, कारण हा जो ड्रायव्हर होता याच्यामध्ये तर तो मायनर होता, ज्युवेनाईल होता. ठीक आहे, तर ज्युवेनाईल हे कोण असतात, ज्यांचं वय म्हणजे असे चिल्ड्रन्स ज्यांचं वय 18 पेक्षा कमी असतं त्यांनाच काय म्हणतात, ज्युवेनाईल असं म्हणतात. ठीक आहे, तर हा याच्या रिलेटेड म्हणजे यांच्या रिलेटेड क्राईमचे इश्यू वगैरे जे असतील किंवा जे काही जस्टिस सिस्टीम वगैरे असेल तर त्यांना कॅरीड आउट करण्यासाठी हा ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड एस्टॅब्लिश करण्यात आला होता. आणि हा काय आहे की एक स्टॅट्युटरी बोर्ड आहे आणि कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं, ज्युवेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015च्या अंतर्गत. म्हणजे हे काही मॅटर रिलेटेड असेल ज्युवेनाईलच्या रिलेटेड, ठीक आहे, तर त्यांचं ऍडज्युडिकेशन करण्यासाठी हा ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड एस्टॅब्लिश करण्यात आला होता. याचं जर ज्युरिडिक्शन बघितलं तर याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात ज्युवेनाईल्स इन्व्हॉल्व होतात आणि याच्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स पण करण्यात आलेला आहे जे चिल्ड्रन 16 to 18 इयर्सच्या एजमध्ये आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे की हिनियस क्राईम्स कमिट केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिनियस क्राईम म्हणजे काय, रेपच्या केसेस वगैरे असतील किंवा मर्डर वगैरे असेल अशा क्राईमच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्यांना काय म्हणतात, हिनियस क्राईम असं म्हणतात. ठीक आहे, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या रिलेटेड जे केसेस वगैरे आहेत तर त्या कोण बघतं, ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड बघतं. ठीक आहे, याचं जर फंक्शन बघितलं, इम्पॉर्टंट फंक्शन कोणते आहेत तर जी काही इन्क्वायरी वगैरे असेल तर त्यांचं ते काय करतं, कंडक्ट करतं ज्युवेनाईल डिलिक्वेन्सी केसेसच्या रिलेटेड. ठीक आहे, तर बेसिकली हे काय डिलिक्वेन्सी म्हणजे काय असतात की जे निग्लिजन्समुळे झालेले क्राईम्स म्हणा किंवा जे क्राईम्स वगैरे असतात तर त्याला काय म्हणतात, डिलिक्वेन्सी केसेस वगैरे असं म्हणतात. ठीक आहे, याच्यानंतर यांचं इम्पॉर्टंट फंक्शन काय की लिगल रिप्रेझेंटेशन जे आहे ज्युवेनाईल्सला तर ते एन्श्योर करतात ते व्यवस्थित मिळते का नाही. नेक्स्ट काय की ते ऑर्डर पण इश्यू करतात रिव्हॅलिडेशन आणि सोशल इंटिग्रेशनसाठी ज्युवेनाईल्सचं आणि मॉनिटर करतात की जे ज्युवेनाईल्स होम्स वगैरे आहेत म्हणजे ह्या ऍक्टच्या अंतर्गत काय केलं होतं, ज्युवेनाईल होम्स एस्टॅब्लिश करण्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन्स होतं तर त्यांचं ते मॉनिटरिंग सुद्धा हे बोर्ड करत असतं. ठीक आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपला आहे की क्रिमिनल जस्टिस सिस्टम इन इंडिया. तर बेसिकली ओव्हरऑल सगळ्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमचा जर विचार केला तर याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट येतात. तर हे कशाची बनलेली असते, याच्यामध्ये लॉ एन्फोर्समेंट एजन्सी असतात जसं की पोलीस असेल किंवा ज्युडिशरी असेल किंवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज किंवा त्यांचे जे वर्किंग प्रोफेशनल वगैरे असतात ते म्हणा किंवा कोर्टमध्ये ज्या केसेस वगैरे चालतात प्रॉसिक्युटर्स वगैरे असतात तर ते हे सुद्धा काय करतात, क्रिमिनल जस्टिस सिस्टमचा ते पार्ट आहेत. तर पहिलं काय आपलं की लॉ एन्फोर्समेंट एजन्सी, त्याला आपण काय म्हणतो, पोलीस असं म्हणतो. आता मेन जर पोलिसाचा रोल बघितला तर काय करतं की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं किंवा जे क्राईम आहे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन आणि त्यांना प्रिव्हेंट करणं. ठीक आहे, स्ट्रक्चर जर बघितलं की सेंट्रल आणि स्टेट पोलीस फोर्समध्ये यांचं डिव्हिजन केलेलं आहे आणि ह्या व्यतिरिक्त काही स्पेशलाइज एजन्सी पण असतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं. इम्पॉर्टंट फंक्शन जर बघितलं हे काय करतं की जी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आपण त्याला SFIR म्हणतो त्याला त्याचं रजिस्ट्रेशन करणं किंवा क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा जे कोर्टमध्ये एखाद्या आरोपीच्या अगेन्स्ट जी चार्जशीट आहे त्याला फाईल करणं, त्यांचे हे इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. नेक्स्ट म्हणजे ज्युडिशरी. तर इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्युडिशरीचं स्ट्रक्चर काय आहे, टॉप मोस्ट किंवा अपेक्स लेवलला काय सुप्रीम कोर्ट, त्याच्याखाली असतात हायकोर्ट, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि नंतर सबऑर्डिनेट कोर्ट. ठीक आहे, तर याचा जर रोल बघितला ते काय करतं, ज्या केसेस याच्यासमोर आल्या त्या ऍडज्युडिकेट करण्याचा प्रयत्न करतं आणि जस्टिस अप्रोप्रिएट वे मध्ये मिळते का नाही तर ते सुद्धा इन्शुअर करण्याचा प्रयत्न
ते करतं. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये कंपोनंट आहे लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचं आहे किंवा तुमची जी बेसिक अंडरस्टँडिंग आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क मध्ये पहिला आपला पॉईंट आहे इंडियन पिनल कोड 1860. तर बेसिकली ह्या इंडियन पिनल कोड मध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे की ज्या क्राइम्स किंवा पनिशमेंट आहे त्याच्या रिलेटेड डेफिनेशन प्रोव्हाइड केलेत. आता हा कंपोनंट पार्ट ऍड करण्यामागचा उद्देश काय आहे की कधी ना कधी तरी समजा तुम्हाला म्हणजे प्रिपरेशनच्या कोणत्या तरी स्टेजमध्ये याच्या रिलेटेड हे कामी ठरू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा एक फ्रेंड होता, तर इंटरव्ह्यू मध्ये युपीएससीच्या फायनल इंटरव्ह्यू मध्ये त्याला सॉरी ह्या वेगवेगळ्या ज्या सिस्टम्स आहेत म्हणजे इंडियन पिनल कोड असेल, क्रिमिनल जस्टिस प्रोसिजर कोड वगैरे असेल किंवा इंडियन इव्हिडन्स ऍक्ट वगैरे असेल, तर याच्या रिलेटेड जो डिफरन्स आहे तो काय केला होता त्याला विचारलं होतं. ठीक आहे. तर पहिला आपला पॉईंट काय की आयपीसी 1860. तर हे काय डिफाईन करतं की क्राइम्स जे घडलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड ज्या पनिशमेंट आहेत तर ह्या बेसिकली कशाच्या अंतर्गत येतात, इंडियन पिनल कोड 1860 च्या अंतर्गत येतात. नेक्स्ट आपला पॉईंट आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड सीआरपीसी 1973. तर हे काय आउटलाईन करतं की प्रोसिजर्स वगैरे असतील इन्व्हेस्टिगेशनच्या म्हणा किंवा प्रोसिक्युशन जे कोर्ट्समध्ये चालतं किंवा ट्रायल्स वगैरे जे कोर्टमध्ये चालतात तर त्याच्या रिलेटेड ज्या प्रोसिजर्स आहेत, ठीक आहे, म्हणजे कशा प्रकारे ट्रायल्स व्हायला पाहिजे किंवा इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते कशा प्रकारे करायला पाहिजे, तर त्याच्या रिलेटेड ज्या डिटेल प्रोसिजर्स आहेत त्या सीआरपीसी 1973 मध्ये आहेत. नेक्स्ट आपला पॉईंट आहे इंडियन इव्हिडन्स ऍक्ट 1872. तर बेसिकली हे काय करतं, इव्हिडन्स जे कोर्टमध्ये आपण हे करत असतो म्हणजे कोर्टच्या समोर ठेवत असतो तर त्याची जी ऍडमिसिबिलिटी आहे, ठीक आहे, म्हणजे ते कोणत्या फॉर्ममध्ये ऍडमिसिबल आहेत कोर्टमध्ये किंवा ते ऍक्सेप्ट केले जातील कोर्टमध्ये, तर त्याच्या रिलेटेड हे काय करतं इंडियन इव्हिडन्स ऍक्टमध्ये प्रोव्हिजन दिलेले आहेत. ह्या व्यतिरिक्त काही स्पेशल लॉज सुद्धा आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट असेल किंवा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, तर हे सुद्धा ऍक्ट काय करतात, लिगल फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतात. ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर विचार केला याच्यामध्ये काय दिलेलं आहे, डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आपला काय सांगतो, ज्युडिशियल बॅकलॉग आणि लो कन्व्हिक्शन रेट. तर बेसिकली ह्या ऍक्सिडेंट रिलेटेड किंवा हिट अँड रन रिलेटेड जर केसेस वगैरे बघितलं तर 90% केसेस ज्या आहेत ह्या काय कोर्ट समोर पेंडिंग आहेत. याचा जर कन्व्हिक्शन रेट जर बघितला तर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये हा 30% आहे आणि जो अदर रिजनचा जर विचार केला म्हणजे रुरल एरिया किंवा दुसऱ्या ठिकाणी तर हे स्लाइटली बेटर आहेत, म्हणजे 30%च्या अबोव याचा कन्व्हिक्शन रेट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये डिले होण्याचं कारण काय की जे विटनेस वगैरे त्यांना ट्रेस करणं किंवा जे सिटीजन्स रिकलेक्शन ऑफ इव्हेंट्स जे आहेत तर त्यांना परत त्यांच्याकडनं एव्हिडन्स जमा करणं, तर यामुळे काय होतं याच्यामध्ये डिले होतो. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये काय सांगतं, ज्युडिशियल आणि पोलीस वर्कफोर्स डिफिशियन्सी. तर बेसिकली याच्यामध्ये डाटा काय प्रोव्हाइड केलेला आहे की इंडियामध्ये ज्युडिशियल ऑफिसरचा जर विचार केला तर पर मिलियन पॉप्युलेशनला म्हणजे 10 लाख लोकांना फक्त इंडियामध्ये 21 ज्युडिशियल ऑफिसर सध्या आहेत. आणि जे लॉ कमिशननं सांगितलं होतं 1987ला किती रिकमेंड केलं होतं की 50 जजेस पर मिलियन पॉप्युलेशनला त्यांनी रिकमेंड केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीसचा जर विचार केला तर 152 पोलीस ऑफिसर सध्या पर लॅक इंडियन सिटीजनच्या पाठीमागे आहेत. ठीक आहे. आणि इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड जे नॉर्म्स वगैरे येतात त्या ठिकाणी काय रिकमेंड करतं की पर लॅक पॉप्युलेशनला 222 पोलीस असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे जी ही कॅपॅसिटी आहे ह्युमन रिसोर्स म्हणतात ही खूप कमी प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे. आणि ही कॅपॅसिटी कमी असल्यामुळे काय होतं ऑटोमॅटिकली जो इन्व्हेस्टिगेशन असेल त्याच्यामध्ये सुद्धा वेळ लागतो, प्रोसिक्युशन वगैरे असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये वेळ लागतो, डिले होतो. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगतं की ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे यांनी काय रिपोर्ट केलेलं आहे की ज्या वॅकन्सीज वगैरे आहेत इंडियन पोलीसमध्ये ह्या अप्रॉक्सिमेटली ह्या 4 लाखच्या जवळ आहेत. म्हणजे वेगवेगळ्या हायरार्कीजमध्ये जर विचार केला वॅकन्सीचा पोलीस डिपार्टमेंटमध्ये तर ह्या जवळपास 4 लाखच्या वर आहेत. त्याच्यानंतर रॅश आणि निग्लिजन्स ड्रायव्हिंगच्या केसेसचा जर विचार केला तर याच्यामध्ये जे ओव्हरऑल डेथ होते ऍक्सिडेंटमध्ये 75% जे काय करतात रोड ऍक्सिडेंटमध्ये ज्या डेथ होतात तर त्या ह्या रॅश आणि निग्लिजन्स ड्रायव्हिंगमुळे होतात. आणि 65% हिट अँड रन केसेस वगैरे असतात तर त्याच्यामध्ये पोलीस काय करते, चार्जशीट फाईल करते. म्हणजे ही चांगली बाब आहे पोलीसच्या पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे लॉ एन्फोर्समेंट एजन्सी ज्या आहेत त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनं त्यांची जी इफिशियन्सी आहे तर ही चांगली आहे 65%, तर ही आणखी वाढायला पाहिजे. ठीक आहे. या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक क्वेश्चन दिलेला आहे, म्हणजे वेगवेगळ्या ज्या कमिटीज वगैरे होत्या आपल्या रिफॉर्म्स असतील जे प्रिझन रिफॉर्म किंवा क्रिमिनल जस्टिस सिस्टमच्या रिलेटेड, तर तुम्ही तो होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपलं आर्टिकल आवडलं असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल काही चेंजेस वगैरे याच्यामध्ये करावेत तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.